गवळण येथील एका भंगार गोदामाला गुरुवारी रात्री 1 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली। आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालंय। तर घटनेची माहिती मिळताच अग्निशमनच्या 5 बंबांच्या सहाय्याने 1 तासाच्या अथक प्रयत्नाने ही आग विझवण्यात आली आहे। सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र या आगीमध्ये 25 लाख रुपयांचे स्क्रॅप जळून खाक झाले। गवळाणे येथील कलाउद्दीन खान यांच्या मालकीचे झेड एंटरप्राइजेस नावाचे स्क्रॅपचे गोडाऊन आहे। या गोडाऊनला गुरुवारी रात्री 1:20 सुमारास मोठी आग लागली। आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे आगीचे लोळ हवेमध्ये पसरले होते। ही आग लागल्याचं समजताच मालक कलाउद्दीन खान यांनी सिडको फायर स्टेशनला कॉल केला। सिडको केंद्राचे अग्निशमन दलाचे जवान हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। आगीचे गांभीर्य लक्षात घेता पुन्हा 3 बंब पाचारण करण्यात आले। सिडको विभाग अग्निशमन दलाचे कर्मचारी प्रमोद लहामगे, MP अहिरे, AA पटेल, SD देशमुख सह मुख्यालय अंबड MIDC सातपूर या 4 केंद्रावरील 5 बंबांचे अग्निशमन दलाचे कर्मचारी सर्वांनी एकत्रित आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले। या आगीमध्ये बंद गोडाऊनचे अंदाजे 5 लाख रुपयांचं नुकसान झाले, मात्र आगीचे अद्यापही कारण समोर आलेले नसून पुढील तपास पोलीस करतात। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी नितीन चव्हाण, सिडको।